हॅलो फ्रेंड्स. तर केमिकल बॉन्डिंगच्या 9th नंबरच्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण स्पेसिफिक लोन पेअर असतानाच्या काही एक्झाम्पल बघणार आहे आणि ऍक्च्युअल जॉमेट्री कशी असते आणि शेप कसा असतो याचा डिफरन्स आपण ह्या लेक्चरमधनं बघणार आहे. काही एक्झाम्पल थ्रू आपण प्रॅक्टिकली ही गोष्ट समजून घेतोय. खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच व्हीएससीपीआर थेरीला आपण जवळजवळ 3 लेक्चर अलॉट केलेले आहे, बरोबर. तर सगळ्यात पहिल्या गोष्ट आपल्याला समजून घ्यायची ही आहे की जॉमेट्री आणि शेप हा वेगवेगळा असतो. ओके. शेप हा लोन पेअर जर बदलला तर शेप त्याचा कम्प्लिटली बदलणार, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल आदल्या लेक्चरवरून. अंडरस्टँडिंग हाऊ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डिस्टॉर्ट रेग्युलर मॉलिक्युलर जॉमेट्री अल्टर बॉन्ड अँगल. जर लोन पेअर प्रेझेंट असतील तर जॉमेट्री डिस्टर्ब होते आणि बॉन्ड अँगल सुद्धा चेंज होतो. हेच आपण आज प्रॅक्टिकली एक्झाम्पल थ्रू हा एक्झाम्पल समजून घेतोय. ओके. तर आपण 2 ते 3 एक्झाम्पल घेणार आहे. आपण वेल नोन एक्झाम्पल NH3चं घेणार आहे, H2O चं घेणार आहे, जे खूप फेमस आहे. त्याच एक्झाम्पल बद्दल आपण डिस्कस करतोय. क्रुशियल रिफ्रेशन ऑर्डर आपण समजून घेऊ. लोन पेअर खूप पहिल्यापासून सांगितले आलेली आहे. रिपल्शन जास्त असतं, त्याच्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये त्यापेक्षा थोडं कमी असतं, पण असतं बॉन्ड पेअर मध्ये सगळ्यात कमी असतं. According to the VSEPR theory, when only bond pair are present, the molecule are regular geometry. हे सगळ्यांना माहिती आहे. जर मॉलिक्युल मध्ये फक्त बॉन्ड पेअर प्रेझेंट असेल तर त्याची रेग्युलर जॉमेट्री असते. पण त्याच्यामध्ये जर लोन पेअर प्रेझेंट असतील तर त्याची जॉमेट्री सेम राहत नाही, तो डिस्टॉर्टेड कडे जातो. बिकॉज लोन पेअर हा न्यूक्लियसच्या जवळ आहे आणि त्यामुळे रिपल्शन होतं. कारण लोन पेअरला जास्त स्पेस लागते आणि त्यामुळे बॉन्ड अँगल कमी होतो आणि डिस्टॉर्टेड काइंड ऑफ शेप त्याचा येतो. लोन पेअर इलेक्ट्रॉन आर अट्रॅक्टेड टू ओनली वन न्यूक्लियस, सो दे आर स्प्रेड out wider. Bond pair are shared between two nuclei and are more localized. तर लोकलाइज असतात बॉन्ड पेअर, त्याच्यामुळे त्या स्टेबल असतात, पण बॉन्ड लोन पेअर आल्यामुळे ते डिस्टॉर्टेड कडे शिफ्ट करतात. आपण आता एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. डायरेक्ट एक्झाम्पल वरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने क्लॅरिफिकेशन मिळेल. ऍक्च्युली आपण 8 नंबरच्या लेक्चरमध्ये सुद्धा SO2चं एक्झाम्पल बघितलं होतं. आता आपण अमोनियाचं एक्झाम्पल बघू. ठीक आहे. तर अमोनियामध्ये नायट्रोजनमध्ये 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. ओके. आणि NH3चं जे ऍक्च्युअल 4 पेअर टोटल असतात, त्याच्यामध्ये 3 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर. ऍक्च्युअल त्याचं स्ट्रक्चर टेट्राहायड्रल यायला पाहिजे, पण ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ 1 लोन पेअर त्याचं जे स्ट्रक्चर येणार ते ट्रायगोनल पिरॅमिडल येणार. त्याबद्दल डिस्कस करतोय. ऍक्च्युली NH3चं स्ट्रक्चर असं येतं. ठीक आहे. त्याचा शेप ट्रायगोनल पिरॅमिडल आहे, पण त्याची जी जॉमेट्री आहे ती टेट्राहायड्रल आहे. प्लीज कीप इन माइंड, त्याची जी जॉमेट्री आहे ती टेट्राहायड्रल आहे. कारण की नायट्रोजन एक एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात, म्हणून तो लोन पेअर कडे शिफ्ट करतो. ओके. आणि लोन पेअरमुळे त्याचे जे अँगल आहेत, बॉन्ड अँगल आहे, ते कमी होतात. 109 वरून 107 ला येतात. टेट्राहायड्रल मध्ये आयडियल जे बॉन्ड अँगल असतात ते 109.5 डिग्री असतात, पण ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 1 लोन पेअर द बॉन्ड अँगल शिफ्टेड टुवर्ड्स द 107. ओके. येस. आता हे कसं झालं? S ऑर्बिटल पी ऑर्बिटल सोबत कनेक्ट झाला आणि बनला SP ऑर्बिटल बनला. हे हायब्रिडायझेशन मध्ये आपण बघणारच आहे जेव्हा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे शिफ्ट करू. आज थोडंसं तुम्हाला हे समजून घ्यायचंय. कन्फ्युजन व्हायची काही गरज नाहीये. क्लिअर मध्ये, सॉरी, S आणि P ऑर्बिटल जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा SP ओव्हरलॅप इथे होत असतो. H2O बद्दल समजून घेऊ. जसं H2O मध्ये 4 टोटल पेअर आहेत, 2 बॉन्ड पेअर आहे आणि 2 लोन पेअर आहे. ऍक्च्युली ऑक्सिजन मध्ये 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. जेव्हा ऑक्सिजन एक हायड्रोजन आणि एक हायड्रोजनला 2-2 इलेक्ट्रॉन देतो, तरी पण त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन असतात, मग तो 2 लोन पेअर बनवतो आणि अशा पद्धतीने त्याचा ऍक्च्युअल जो शेप आहे तो व्ही शेप येतो किंवा डिस्टॉर्टेड शेप येतो किंवा त्याला बेल्ट सुद्धा आपण म्हणू शकतो. ऍक्च्युअल त्याची जॉमेट्री टेट्राहायड्रल यायला पाहिजे, पण तरी सुद्धा याची जॉमेट्री व्ही शेप येते. लक्षात आलं? कारण की तो 2 लोन पेअर बनवतो. तर अशा पद्धतीने जॉमेट्री दोघांची जरी सारखी आहे, प्लीज कीप इन माइंड द जॉमेट्री ऑफ H2O अँड NH3 इज टेट्राहायड्रल, बट द शेप ऑफ H2O अँड NH3 इज बेंट. Or we can say the V shape of H2O, NH3 चा शेप आणि H2O ह्या दोघांची पण जॉमेट्री टेट्राहायड्रलच आहे.
ओके, पण याचा शेप व्ही शेप आहे आणि याचा ट्रायगोनल पिरॅमिडल शेप आहे. ठीक आहे, आपण मगाशीच बघितलं याचा जो शेप आहे तो ट्रायगोनल काय आहे, पिरॅमिडल शेप आहे. पिरॅमिड सारखा दिसतो म्हणून त्याला ट्रायगोनल पिरॅमिडल म्हटलेलं आहे. ठीक आहे, ट्रायगोनल पिरॅमिडल का म्हटलेलं आहे ते पण सांगते. इथे एन, इथे हा बघा पंख्यासारखा याचा आकार आपण समजू शकतो. इथे वरती इथे लोन पेअर आहे आणि खाली 3 हायड्रोजन आहे. तो पिरॅमिडल सारखा दिसतो म्हणून त्याला पिरॅमिडल शेप आहे. आणि याचा व्ही शेप आहे कारण की एक हायड्रोजन इथे, एक हायड्रोजन इथे आणि वरती लोन पेअर, त्यामुळे याचा हा हा जो आहे हा व्ही शेप सारखा दिसतो, त्यामुळे याला व्ही शेप म्हटलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं टोटल हे काय आहेत, शेप्स आहेत. बघा किती मॅजिक आहे की जॉमेट्री दोघांची सारखी आहे पण लोन पेअरमुळे शेप बदलले. कारण लोन पेअर इज इनविजिबल. ठीक आहे, कारण ते टेकपार्ट करत नाही. समजलं तुम्हाला? बघा, हे दोन लोन पेअर आहे. ऍक्च्युअली याची जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे पण शेप कसा आहे व्ही, कारण हा व्ही सारखा दिसतोय म्हणून व्ही शेप आहे. आणि NH3 चा पण काय शेप आहे, ट्रायगोनल पिरॅमिडल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ऍक्च्युअल शेप ट्रायगोनल पिरॅमिडल. याचा बॉन्ड अँगल इथे 109 असतो पण इथे 107 होणार ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लोन पेअर. तर अशा पद्धतीने वेल नोन एक्झाम्पल आपण NH3 आणि H2O बघितलेले आहे. हा पेपरमध्ये हे क्वेश्चन येणार म्हणजे येणार, त्यामुळे समजून घेऊन काम करायचं आहे. लोन पेअर प्रेझेंट असला की बॉन्ड अँगल ऍक्च्युअल पेक्षा कमीच झालेली असणार. ठीक आहे, CH4 आता बघा, ऍक्च्युली CH4 आपण कम्पेअर करूया. CH4, NH3 आणि H2O दोघांचंही तिघांचंही जॉमेट्री काय आहे, टेट्राहेड्रलच आहे. CH4 कसा दिसतो, 7. याच्यामधला बॉन्ड अँगल 109चा. ठीक आहे, पण याची टेट्राहेड्रल NH3 कसा दिसतो, असा दिसतो 107 बॉन्ड अँगल, कारण की लोन पेअर आहे. आणि H2O मध्ये तर दोन लोन पेअर आहे, त्याच्यामुळे याचा व्ही शेप आहे. याचा बॉन्ड अँगल अजून कमी झालेला असतात कारण इथे दोन लोन पेअर आहे. तर अशा पद्धतीने आपण खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आज शिकलेलो आहे. चौघांचाही जॉमेट्री, तिघांची पण जॉमेट्री टेट्राहेड्रलच आहे पण ड्यू टू द लोन पेअर द शेप ऑफ दॅट मॉलिक्यूल इज चेंज. Ammonia has one lone pair and the water have two lone pair. अशा पद्धतीने आपण एक्झाम मास्टर पॉइंट्स इथे लक्षात घ्यायचे आहे. डिस्टॉर्शन रूल खूप इम्पॉर्टंट आहे. ऍज द नंबर ऑफ लोन पेअर ऑफ सेंटर ॲटम इन्क्रीजेस बॉन्ड अँगल सिस्टमॅटिकली डिक्रीजेस. लोन पेअर वाढल्या की बॉन्ड अँगल कमी होतो. प्लीज कीप इन माइंड. Geometry versus shape. Electron pair geometry consider both lone pair and bond pair. Tetrahedral for all three, while the molecular shape only describe the position of atom. Tetrahedral, pyramidal and bent. लक्षात आलं, जॉमेट्री सारखी आहे पण शेप सगळ्यांचा वेगवेगळा आहे. आणि जसं बॉन्ड लोन पेअर असल्यामुळे बॉन्ड अँगल कमी होत जाणार. तर हे आज आपण आजच्या पार्टमध्ये शिकलो. ह्यासाठी आपण एक्झाम्पल पण घेतले की CH4, मिथेन, NH3 आणि H2O ह्या तिघांची पण जॉमेट्री सेम आहे पण यांचे काय आहेत, शेप वेगवेगळे. आज काय शिकलो आपण, व्हॉट वी लर्न टुडे, रिकॅप ऑफ टुडेज लेक्चर इज वी लर्न टुडे द लोन पेअर. अफेक्ट ऑफ लोन पेअर काय होतो, ड्यू टू लोन पेअर बॉन्ड अँगल डिक्रीज. बॉन्ड अँगल काय होतो, डिक्रीज. आपण CH4, NH3 आणि H2O हे 3 एक्झाम्पल बघितले. ह्या तिन्ही एक्झाम्पल मध्ये जॉमेट्री काय आहे, टेट्राहेड्रलच आहे पण ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर बॉन्ड अँगल चेंज झालेला आहे आणि शेप सुद्धा चेंज झालेला आहे. तर हे आपण आजच्या पार्टमध्ये बघितलं. पूर्ण परत एकदा व्हिडिओ बघा म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने समजेल. नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट गोष्ट बघणार आहे आपण. पण हे बघा, जेव्हा तुम्ही जास्त जास्त अभ्यास कराल तेव्हा तुमची क्युरिओसिटी वाढेल आणि तुमचा त्या चॅप्टर मध्ये किंवा त्या एखाद्या युनिटचा पूर्ण जो आहे तो आपण म्हणू शकतो इंटरेस्ट डेव्हलप झालेला असेल आणि तुमचा जो सब्जेक्ट अजून चांगला इंटरेस्ट डेव्हलप होईल. तर त्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं, प्रॅक्टिस करणं आणि सगळ्या गोष्टी वाचन करणं, रीडिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर काही जर डाऊट असेल तर बिनधास्त कमेंट
माझ्या माध्यमातून तुम्ही मला विचारा. आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना खरंच ह्या गोष्टीची गरज आहे. थँक्यू. नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत लवकर भेटणार आहे आपण. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही डाऊट असतील तर बिनधास्त तुम्हाला विचारू शकता. थँक्यू.